तुमचा लक खराब आहे असं वाटत असेल तर ही गोष्ट नक्की ऐका। ही गोष्ट आहे एका श्रीमंत माणसाच्या मुलाची। एका कष्टाळू आणि अतिश्रीमंत माणसाचा लाडात वाढलेला मुलगा आपल्या वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण संपत्तीचा मालक झाला। पण त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे काही महिन्यातच त्याने सर्व संपत्ती गमावली। आता तो मुलगा रोज उठून फक्त नशिबाला, आपल्या भाग्याला दोष देत होता। वडिलांनी एवढी संपत्ती दिलेली मात्र भाग्याने ती ओरबडून घेतली। आपला लक खराब आहे, नशीब फुटकं आहे अशी सततची त्याची बडबड सुरू झाली। एकदा एक विद्वान त्याच्या घराजवळून जात होता। त्याने त्याचे हे रड गाणं ऐकलं आणि तो थांबला। म्हणाला, अरे भल्या माणसा, तू जे हे भाग्याला दूषण देत आहेस ना, त्यामुळेच भाग्य तुझ्यावर रुसून निघून गेलंय। सर्वात आधी एक काम कर, भाग्याला दूषण देणं बंद कर। तुझ्या नाराज झालेल्या भाग्याला शोधून परत घेऊन ये आणि मग चमत्कार बघ। तो माणूस असं बोलताच मुलगा म्हणाला, काय मूर्खासारखं बोलतात। भाग्य रुसून गेलंय आणि त्याला परत घेऊन यायचं? चल चालता हो असं म्हणून त्याने त्याला हाकलून लावलं। तो विद्वान माणूस निघून गेल्यावर त्याचं संभाषण मात्र त्याला स्वस्थ बसू देईना। संपूर्ण दिवस तो विचारात होता। रात्री झोपल्यावर त्याला स्वप्न पडलं। स्वप्नात त्याला त्यांच्या राज्यातील सर्वात मोठा डोंगर दिसला। डोंगराच्या सर्वात उंच टोकावर एक मोठा माणूस बसलेला दिसला। त्याने तिथून जी उडी मारली ती सरळ याच्या छातीवर। आणि ज्या प्रकारे हा दिवसा भाग्याला दूषण द्यायचा, तसंच तो आता त्या मुलाला त्याच्या वागण्याला दूषण देत होता। या प्रकाराने तो एकदम घाबरला। झोपेतून जागा झाला। अंगाला दरदरून घाम फुटला होता। त्याने घाम पुसला आणि एक ग्लास पाणी पिलं। आता त्याला समजलं की कोणीतरी भाग्य नावाचा माणूस राज्यातील सर्वात मोठ्या डोंगरावरील उंच टोकावर राहतो। सकाळी आपल्याला सल्ला दिलेला माणूसही सांगत होता की भाग्य रुसून गेलंय, त्याला परत बोलवायला पाहिजे। सकाळ झाली, नव्या आशेच्या किरणांचा प्रकाश त्याला दिसला। आता भाग्याला आणायचंच असा निर्धार करून तो मुलगा डोंगराच्या दिशेने जायला लागला। चालता चालता डोंगराच्या पायथ्याशी आला आणि सर्वात आधी त्याला एक छोटी टेकडी लागली। वर पोचताच त्याला एक भयंकर सिंह दिसला। आता काही आपली धडगत नाही असा विचार करून तो हळूच लपत छपत सिंहाला दिसणार नाही अशा तऱ्हेने टेकडीला वळसा घालून निघायला लागला। एवढ्यात सिंह म्हणाला, अरे थांब थांब, घाबरू नकोस, मी तुला खाणार नाही। मी खूप आजारी आहे आणि असा एका जागी पडून असतो, खूप कंटाळलोय। तू या जंगलाच्या वाटेतून नेमका जातोस तरी कुठे? मुलगा घाबरत घाबरत त्याच्या समोर आला। म्हणाला, मी त्या समोर दिसत असलेल्या डोंगरावर चाललोय। तिकडे भाग्य राहतं। भाग्याला जाऊन भेटणार, त्याला परत बोलावणार आणि मग मी पुन्हा श्रीमंत होईन, आनंदी होईन। सिंह म्हणाला, बरं बरं, मग भाग्याकडे जातोसच तर माझं एक काम करशील का? मुलगा म्हणाला, तुमचं आणि भाग्याकडे कसलं काम आलं? सिंह म्हणाला, भाग्याला माझा एक प्रश्न विचार की माझा हा विचित्र आजार कसा बरा होईल। माझ्या प्रश्नाचं उत्तर आणलंस तर माझ्या गुहेत एका पोटलीत संपत्ती पडली, ती तुला बक्षीस म्हणून देईन। मुलगा म्हणाला, ठीक आहे, विचारीन। आता मुलगा पुढे निघाला। बराच अंतर पार केल्यावर त्याला एक खळखळणारा सुंदर झरा दिसला। त्याने लगेच तिथे जाऊन हातपाय धुतले, झऱ्याचं पाणी पिलं आणि एका दगडावर विश्रांतीसाठी बसला। तेवढ्यात आजूबाजूला पाहिलं तर मोठी बाग आणि बाग फळझाडांनी भरलेली होती। तो उठला व झाडाचं एक टवटवीत पिकलेलं फळ काढून खाल्लं आणि थू थू करून ते फेकून दिलं। तेवढ्यात त्या बागेचा मालक तिथे आला। हो हो, असंच होतं बघ, मी एवढ्या मेहनतीने ही बाग तयार केली, मात्र इथली सर्व फळं अशीच कडू। पण तू कोण व इकडे कसा? त्यावर मुलानं त्याला सर्व हकीकत सांगितली। ते ऐकल्यावर तो म्हणाला, आता तू भाग्याला भेटायला जातोसच आहेस तर माझं एक काम कर। भाग्याला विचार की माझ्या बागेतील फळं गोड कशी होतील। उपाय घेऊन आल्यास तुला मी नक्कीच बक्षीस देईन। जो तो मिळतो तो बक्षीस देण्याचं आश्वासन देतो, असा विचार करत मुलगा बरं बरं म्हणत निघून गेला। भाग्याला भेटण्यासाठी मुलगा पुढच्या प्रवासाला लागला। बराच चालून गेल्यावर त्याला एक टेकडी लागली। तिथे भव्य असा महाल होता। बाग होती, कारंजी उडत होती। मुलाने विचार केला, आता एवढ्या जवळ आलोय तर थोडा विश्रांती घेतो आणि मगच निघतो। मुलगा महालात गेला।
तो महाल एका सुंदर मुलीचा होता. मुलीने त्याचे आदरातिथ्य केलं आणि खायला प्यायला देऊन त्याच्या प्रवासाविषयी विचारलं. मुलानं सर्व हकीकत सांगितली. यावर मुलगी म्हणाली, माझ्याकडे सर्व साधन सुविधा आहे, संपत्ती आहे, हा महाल आहे. मात्र मी खूप उदास असते. तू जर भाग्याकडे जात आहेस तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर घेऊन ये, मी तुला मोठं इनाम देईन. मुलानं विचारलं, कोणत्या प्रश्नाचं उत्तर आणायचं? ती म्हणाली, हेच की माझ्या जीवनातील उदासीनता जाऊन आनंद कधी येईल. मुलगा ठीक आहे म्हणाला आणि पुढच्या प्रवासाला लागला. निर्धार केल्याप्रमाणे तो एकदाचा डोंगराच्या उंच टोकावर पोचला. त्याला तिथं एक मोठा रुबाबदार माणूस दिसला. मुलानं त्याला नमस्कार केला व म्हणाला, मी ज्या भाग्याला भेटायला आलोय ते आपणच का? भाग्यानं उत्तर दिलं, हो. मुलगा एका दमात बोलला, महाराज चला चला, माझ्याबरोबर चला. तुमच्या अभावामुळं माझं जीवन खूपच कठीण होऊन बसलंय. सगळा आनंद, सुख संपत्ती गायब झाली. चला माझ्यासोबत. भाग्यानं उत्तर दिलं, तुझ्यासोबत तर नाही, मात्र तू पुढे जा, मी येतो तुझ्या मागून. मुलानं विचारलं, नक्की ना? भाग्याने उत्तर दिलं, हो हो, मला सोबत येता येणार नाही, मात्र तुझ्या मागोमाग मात्र येणं शक्य आहे. तू हो पुढे, मी येईन मागून. मुलानं वाटेत भेटलेल्या तिघांच्या प्रश्नाची उत्तरही भाग्याला विचारली. ती उत्तर घेऊन तो परतीच्या प्रवासाला लागला. महालातील मुलीला तिचं उत्तर दिलं. बागेच्या मालकाला उपाय सांगितला आणि शेवटी सिंहाजवळ आला. सिंहाने त्याला विचारलं, मग मोहीम फत्ते झाली की नाही? मुलगा म्हणाला, हो तर. इथून गेल्यावर तुझ्या व्यतिरिक्त इतर 2 जण मला मिळालेले. त्यांचेही प्रश्न मी भाग्याला विचारले. सिंह म्हणाला, ठीक आहे, पण तुझ्याबरोबर तर भाग्य घेऊन येणार होतास ना? मुलगा म्हणाला, हो हो, भाग्य माझ्या मागे येणारच आहे. सिंह म्हणाला, बरं बरं, पण इतर दोघांचे काय प्रश्न होते? भाग्याने त्यांना काय उत्तर दिलं? मुलगा म्हणाला, जाताना सर्वात शेवटी अलिशान महालात राहणारी मुलगी भेटली होती. ती महालाची मालकीण होती. तिचा प्रश्न होता की तिची उदासीनता जाऊन ती आनंदी कधी होईल. तिच्या प्रश्नाचं उत्तर होतं, ज्यावेळी ती तिला आवडणाऱ्या तरुणाशी लग्न करेल त्या दिवसापासून ती आनंदी होईल. सिंह म्हणाला, त्या मुलीने आश्वासन दिल्याप्रमाणे तुला बक्षीस दिलं का? मुलगा म्हणाला, हो, बक्षीस तर दिलं. ती म्हणाली, माझ्याशी लग्न कर, आपण आरामात आनंदात राहू. बक्षीस म्हणून हा महाल तुझा होईल. सिंहानं विचारलं, मग तू काय केलंस? काय उत्तर दिलंस? मुलगा म्हणाला, काय केलं म्हणजे? माझ्या मागे माझं भाग्य येत आहे. तिथे राहून मी काय करणार? महाल वगैरे मला काय करायचा? मग पुढे कोण भेटलं? मुलगा म्हणाला, पुढे मला एका मोठ्या बागेचा मालक भेटलेला. त्याच्या बागेतील फळं कडू होती, ती कशी गोड होतील हा त्याचा प्रश्न होता. भाग्याने सांगितलेले की त्या बागेतील झऱ्यामध्ये सोनं आहे. सोनं तिथून काढताच त्याच्या बागेतील फळं अमृतासारखी गोड होतील, नाहीतर मग दुसऱ्या पाण्याची व्यवस्था करावी लागेल. सिंहानं विचारलं, बागेच्या मालकाने तुला बक्षीस दिलं का? मुलानं सांगितलं. बागेचा मालक म्हणाला, थोडा वेळ थांब, मी लगेच झऱ्यातील सोनं काढून घेतो. सोनं तू घेऊन जा. झऱ्याचं पाणी दोषमुक्त होताच माझी बाग मला चांगली फळं देईल. सिंहानं विचारलं, मग तू काय केलंस? मुलगा म्हणाला, मी त्याला सांगितलं, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. मी इथे थांबू शकत नाही, मला तेवढा वेळही नाही. माझं भाग्य माझ्या मागे येत आहे. मी भाग्यवान होणार, श्रीमंत होणार. आता सिंह म्हणाला, आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं भाग्याने? मुलगा म्हणाला, तू ज्या दिवशी सगळ्यात मूर्ख माणसाचा मेंदू खाशील त्या दिवसापासून तुझा आजार गायब होईल. सिंहाने अजिबात वेळ न दवडता ताबडतोब त्या मुलावर उडी घेतली. त्याच्यावर हल्ला केला आणि म्हणाला, तुझ्यापेक्षाही कोणी मूर्ख असेल असं मला वाटत नाही. असं म्हणत त्याने त्याचं डोकं फोडून त्याला खाऊन टाकला. मित्रांनो, आपणही अनेकदा भाग्याची वाट पाहत बसतो, पण भाग्य मात्र आपल्या कृतीच्या भरोशावर असतं. गोष्ट कशी वाटली, गोष्टीतून काय शिकलात ते नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.